नमस्कार मित्रांनो, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन निर्णय निघालेला आहे. यामध्ये बघू मित्रांनो, महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू. मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. नॅक मूल्यांकन व मानांक प्रक्रियेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर. राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. 4,365 कोटी रुपये खर्चास मंजुरी झालेली आहे. या शासन निर्णयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नर्सिंगमध्ये 5,182 पदे भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात 1 लाखाहून अधिक शाळांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग. अभियानातील 3 उपक्रमांची दखल घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात मोठ्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी 2023 व 24 या वर्षात 500 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. या JRमध्ये मुंबई भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात 60% वाढ करण्यात आलेली आहे. सर जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील सिद्धूपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, मिरज, नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचार्या नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनामध्ये तर शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इत्यादी 1ली ते 8वीतील सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत एक समान 2 गणवेश, 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे यांचा लाभ भेटणार आहे. उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेतील शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे. पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात या योजनेमध्ये सामील करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये अंडी आणि केळीचा समावेश करण्यात आलेला आहे. तृणधान्याबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आलेली आहे. या JRमध्ये अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे या शासन निर्णयामध्ये. तसेच तृतीय विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीस सुरुवात करण्यात येणार आहे. त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुमारे 1,160 कोटी रुपये इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 6 ऐवजी आता 16,000 रुपये पगार. माध्यमिकांसाठी 8 ऐवजी 18,000 रुपये इतका, उच्च माध्यमिकांसाठी 9,000 ऐवजी 20,000 रुपये सुधारित भरघोस मानधन भेटणार आहे. मित्रांनो, म्हणजेच शाळातील सेविकांसाठी तुम्हाला पगार वाढून भेटणार आहे. त्यामध्ये माध्यमिकांसाठी सुद्धा 18,000 रुपये पगार भेटणार आहे आणि उच्च माध्यमिकांसाठी 20,000 रुपये पगार वाढून भेटणार आहे. मित्रांनो, अर्धवेळ ग्रंथपालकाचे उन्नयन करून ग्रंथपालांना 14,000 रुपये, प्रयोगशाळा सहकायांना 12,000 रुपये तर कनिष्ठ लिपिकांना 10,000 रुपये सुधारित मानधन देण्यात या शासन निर्णयामध्ये हे विचार करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.